हिंदू समाजाला आणि हिंदू मंदिरं जी चालवतात ज्यांना करोडोंमध्ये डोनेशन मिळतात अशांसाठी एक प्रश्न विचारतो. जमियत अल उलेमा नावाची मुसलमान लोकांची संघटना आहे, खूप फेमस आहे. तुम्ही इंटरनेटवरती जाऊन त्यांची वेबसाईट सर्च करू शकता. त्यांनी कोणकोणत्या आरोपींसाठी वकिलांचा खर्च केला त्याची एक लिस्ट सांगतो. 2006 सालचा मुंबई ट्रेन ब्लास्ट 12 जणांना पकडलं होतं, त्यांना वकिलांचा खर्च केला. त्याच्यानंतर मालेगाव बॉम्ब ब्लास्ट 2006 त्याच्यासाठी पण त्यांनी वकिलांचा खर्च केला. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 2007 साली आर्म्स हॉल केस झाली होती, त्यांच्या पण लोकांना लिगल एड दिली. पुण्यामध्ये जर्मन बेकरी बॉम्ब ब्लास्ट झाला होता, पुण्यातले लोक तर विसरलेच असतील, तर त्याच्यामध्ये जो सापडला त्यांना पण दिलं. त्याच्यानंतर 26/11 जो की सगळ्यात मोठा हल्ला होता, त्याच्यामध्ये जो कसाब सापडला त्याला पण वकिलाचा खर्च यांनीच केला होता. त्याच्यानंतर मुलुंड गेटवे ऑफ इंडियाला जो ब्लास्ट झाला, ट्रिपल ब्लास्ट, त्याच्या पण आरोपींना यांनीच वकील दिला. त्याच्यानंतर वक्फ कायद्यामध्ये जे मोदीजींनी चेंज केले त्याच्या अगेन्स्ट कोर्टामध्ये हीच संस्था गेली. थोडक्यात यांनी आतापर्यंत करोडो रुपये खर्च केलेला आहे. आणि एक मी त्यांच्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला दाखवतो इंटरेस्टिंग गोष्ट. बघा, या त्यांच्या वेबसाईट वरती आहे, मी इथं तुम्ही बघू शकता. फॉल्सली फ्रेम्ड केसेस इन रायट 250 केसेस आहेत ज्याच्यामध्ये मुसलमान लोकांना, मुस्लिम आरोपींना रायट किंवा दंगलीमध्ये पकडलं गेलेलं आहे. त्यांना प्रोटेक्शन म्हणून या लोकांनी कोर्टामध्ये केसेस फाईल केल्या आहेत. किती? 250. इथं आपल्या माणसाची एक केस लढता लढता फाटते, हे 250 केसेस लढतात. आता माझा प्रश्न आहे, त्या हिंदू मंदिरांच्या त्या करोडोंमध्ये जे डोनेशन त्यांना जे येतात, हिंदू संस्था, लालबाग मंदिर असू दे, दगडूशेठ मंदिर असू दे, आपण किती हिंदू भावांना वाचवण्यासाठी लिगल खर्च केला याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. जे गोरक्षा करतात किंवा जे हिंदू पोरींना लव्ह जिहाद मध्ये वाचवतात, अशा लोकांवरती जर खोट्या केसेस पडल्या त्यांना वाचवणं तुमची जबाबदारी. विचार करा.